सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. पदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे, या प्रभागाचे उमेदवार ॲडव्होकेट बाळदादा, महिला उमेदवार गौंडी बाबी, 6 नंबरच्या उमेदवार मनीषाताई माने, या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण एकत्र जमलेलो आहे. खऱ्या अर्थाने ही निवडणूक जत शहराच्या प्रश्नासाठी आहे, पण ज्यांना या प्रश्नाची जाणीव नसलेली मंडळी आज वाम मार्गातून मिळवलेल्या पैशाच्या जोरावरती हे शहर विकत घ्यायचं स्वप्न बघत आहेत. तर या माता भगिनींना, इथल्या बांधवांना मी एवढंच आव्हान करतो, आम्ही सर्व मंडळी तुमच्या रोजच्या संपर्कात असलेली, रोजच्या संबंधित असलेली मंडळी आहे आणि ही मंडळी फक्त निवडणुकीच्या काळात आपल्या दारात येणार, आपल्याला विकत घेण्याचं स्वप्न बघणार आणि पुन्हा 5 वर्ष गायब होणार. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या नगर परिषद निवडणुकीला याच डॉक्टर आर्यनच्या पत्नी या नगर परिषदेच्या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांना जत शहरातील जनतेनं भरपूर मतदान केलं होतं. 150-200 मताच्या फरकानंच आमचा काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते. पण त्यांची त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली नाही. या शहरातल्या प्रश्नासाठी साधं निवेदनही दिलं नाही. कुठं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे म्हणून गप्पा मारतात, पण या शहरासाठी, या शहरातल्या जनतेनं आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे. म्हणून या शहराच्या जनतेची बांधिलकी म्हणून कोणत्याही प्रश्नासाठी त्यांनी कुठेही प्रयत्न केलेला नाही. म्हणजेच फक्त निवडणुकीत विकत घ्यायचं आणि सत्ता उपभोगायचं आणि सत्ता प्रतिष्ठेसाठी त्यांना पद मिळवायचं आहे आणि आम्हाला सेवा करण्यासाठी पद मिळवायचं आहे. तुम्ही पद जरी नाही दिला तरी आम्ही सेवा करणारच आहेत. आज बघितलं तर सुजय नाना हे 3 पिढ्यांचे, सुजय नानांचं कुटुंब 3 पिढ्या हे जत तालुक्यामधील जनतेची सेवा करते. आदरणीय बिहार काका असतील, स्वर्गीय अशोकदादा असतील आणि त्यांचाच वारसा सुजय नाना चालवत आहेत. या शहरातील अशोकदादा ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते त्या काळामध्ये या शहरातील अनेक प्रश्नांना जिल्हा स्तरावरील खास बाब म्हणून अनेक प्रश्न सोडवण्याचं काम अशोकदादांनी केलेलं आहे आणि तोच वारसा आज नाना चालवत आहेत. दुसरीकडे म्हणलं तर नाना हे आज आमच्या टीमचे प्रमुख आहेत आणि एक युवक चेहरा असलेला, युवकांची नाळ असलेला, शहराचं विजन असलेला हा चेहरा आहे. ह्या शहरातल्या अनेक प्रश्नांची जाणीव असलेला, प्रशासकीय कामकाजाचं जाणीव असलेलं, अनेक प्रश्न सोडवण्याची धमक असलेला हा चेहरा आहे. तर तुम्हा सर्व मंडळींना एक आव्हान आहे की कुठेतरी 2-4 दिवसाच्या लालचला भुलू नका आणि आपली अवस्था अशी वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वीच योग्य निर्णय घ्यावा. काय बोलेला अशी वरलिया रंगा म्हणून यांच्या मोठमोठ्या गप्पा आता गल्लोगल्ली या जिल्ह्याचे पालकमंत्री मारत फिरत आहेत. ज्या वेळेला या तालुक्यातले अनेक प्रश्न होते, या शहरातले प्रश्न होते, तर या पालकमंत्र्यांनी कधीही जतकडे फरकले नाहीत. पण निवडणुकीसाठी आता दररोज 2 दिवस आपल्या शहरात तळ टोकून गल्लोगल्ली घरोघरी फिरत आहेत. तर यांना फक्त मताचं राजकारण करायचं नाही, आम्हाला विकासाचं, विकसित राजकारण करायचं आहे. हा फरक बांधवानं समजून घ्या. आज एकीकडे भीती घातली आज सगळीकडं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, त्या सत्तेच्या माध्यमातून नगरपालिकेचा विकास करायचा आहे. अरे विकास करायला या शहराचे पहिला प्रश्न माहीत असावे लागतात. या शहरात तुम्ही फिरावं लागतं. या शहरातल्या गल्लीबोळात तुम्हाला माहित पाहिजे. आज तुम्ही निवडणुकीच्या निमित्ताने येता, वडापावच्या गाड्यावर थांबता, भेळच्या गाड्यावर थांबता आणि त्याचं मार्केटिंग करता. पण आम्ही रोज या शहरातल्या जनतेबरोबर असलेले हे सर्व उमेदवार विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली आज निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर बांधवांनो, खऱ्या अर्थानं ही निवडणूक या शहराच्या प्रश्नाचे कुठल्याही जाती धर्माची नाही. ही निवडणूक जाती धर्मात आहे असं भासवलं जातंय, विकास निधी मिळणार नाही असं भासवलं नाही. आमच्याकडे विशालदादांसारखा जिल्ह्याचा खासदार आहे, या राज्याचे नेते विश्वजित कदम साहेब आहेत. ही मंडळी आपल्याला कुठल्याही पद्धतीनं निधी मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न केले आणि निधीच्या खोट्या गप्पा कशासाठी मारता. शेजारचाच सांगोला तालुक्यातील बाई गणपतराव देशमुख अनेक वर्षी विरोधी पक्षात होते, पण त्या तालुक्याचा विकास झाला नाही का. फक्त विकास करण्याची धमक असावी लागते, इच्छाशक्ती असावी लागते. जी धमक काँग्रेसच्या राष्ट्रपती पॅनलच्या उमेदवारांमध्ये, काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये, त्यामुळे ह्यांच्याकडे खरंच विकासाची धमक असती तर ह्यांनी निवडणुकीची वाट बघत थांबली नसते. तर या काळात बाळासाहेब
अक्षरशः 4 महिन्यापूर्वी या शहरातील अनेक रस्त्यांची कामं कार्यालयामध्ये झाले होते, पण निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळी उद्घाटन केले आणि 4 वाजता आचारसंहिता लागल्या. म्हणजे निवडणुकीची वाट पाहत ही मंडळी बसली होती. यांना विकासाचं काही केलं देणं नाही. अशाच पद्धतीने हा कारभार आहे. तुमच्या प्रयत्नातून या शहराच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही असाल, जयेंद्र पाटील साहेब असतील, विक्रमदादा असतील, अडात नाही तर पेवऱ्यात कुठून ज्या वेळेला 6 टीएमसी पाणी जतच्या बिरनाळ तलावात राखीव करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आणि त्यानंतर ही पाणी योजना जलजीवनची आली आणि त्या पाणी योजनेचं काम आपल्या काळामध्ये आपल्या प्रयत्नातून सर्वांच्या झालं. पण प्रत्यक्षात ह्यांच्या काळात त्याला मंजुरी मिळाली. पण ज्या वेळेला कामाचं वर्क पूर्वीचं जे सगळं होतं डिझाईन ते सर्व आपल्या काळात झालं. पण ही मंडळी आता खोट्या भूलतापात येत आम्हीच 78 कोटीची योजना आणली असं सांगून शहरातील जनतेला दिशाभूल करत आहेत. तर शहरातील जनतेनं भूलू नका, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपण स्वतःला 5 वर्ष यांना विकू नका, कारण हे फक्त विकत घेणार आहेत आपल्याला आणि आम्ही आपल्या सेवेसाठी आपल्या प्रश्नासाठी रोज बांधील असणार आहे. दुसरी गोष्ट एकच सांगतो आणि थांबतो, आपले उमेदवार आहेत जनतेतले. तुम्ही त्यांच्या दारात जाऊ शकता, घरी जाऊ शकता, रस्त्यात अडवू शकता, हक्कानं बोलू शकता. पण दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना भेटायला तुम्हाला 3-4 स्टेशन करावं लागतील. एक तर पहिला त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर गार्डला सांगावं लागेल आम्ही अशा कामासाठी आलोय. गार्ड सांगणार आतल्या कंपाऊंडर सांगणार त्यांच्या दुसऱ्या मॅनेजरला, परत मॅनेजर सांगणार फॅमिलीला, फॅमिली सांगणार साहेबांना आणि मग तुमच्यापर्यंत येणार. त्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला पीएला सांगावं लागणार. म्हणजे डायरेक्ट जनतेची ना असलेला आमचा उमेदवार आणि जनता आणि ते उमेदवार यांच्यामध्ये 5 माणसांना आपल्याला संपर्क करावा लागणार आहे. ही सगळ्या बाजूचा भविष्य काळाचा विचार करा. जत शहर कुणाच्या ताब्यात द्यायचं आहे? जत शहराची नाय जनतेशी जोडलेले अशा माणसांच्या ताब्यात जत शहर देण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी. सर्व ठिकाणी हात चिन्ह आहे. फक्त प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेस, महाविकास आघाडीचं कवची चिन्ह आहे. या ठिकाणी कवचीला मतदान करावं आणि सर्व आम्हाला संधी द्यावी एवढंच आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.